अपात्र होणाऱ्या व्यक्तीला मुख्यमंत्री करण्यात आलं। निवडणूक आयोगावर कपिल सिब्बल यांनी हल्लाबोल केलाय। निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या केसमध्ये अलोकतांत्रिक मार्ग अवलंबला। कपिल सिब्बल यांचा मुद्दा कोर्टाकडून मान्य करण्यात आला। शिवसेनेसंदर्भात आता मंगळवारी पुढची सुनावणी होणार आहे। अपात्र होणाऱ्या व्यक्तीला निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री बनवू दिलं। शिंदेंना मुख्यमंत्री पद दिल्यानंतर बऱ्याच गोष्टी घडल्या। निवडणूक आयोगाने सरसकट पक्ष चिन्ह शिंदेंना दिलं। आयोगाने परस्पर निर्णय कसा घेतला हे प्रकरण आमच्या बाजूने, कारण आम्हाला आयोगाने कोणतीही नोटीस दिली नाहीये। घडलेल्या घडामोडी पाहता त्यांना राजकीय मदत झाली। पक्षाने आमदारांना अपात्र करण्याची मागणी अध्यक्षांकडे केलेली। विधानसभा अध्यक्षांनी आमदारांना अपात्र केलं नाही। आमदार अपात्र होण्यास विलंब झाल्यानं पुढील घटना घडल्या। आमदारांना ईडी आणि सीबीआयच्या नोटीस पाठवण्यात आल्या। शिंदेंनी 2018 ची पक्षाची घटना मान्य केली होती। पक्षाच्या घटनेनुसार शिंदे गटनेते झाले। पक्ष तिकिटावर निवडणूक लढली, उपभोग घेतला। फुटीनंतर पक्षाची घटना मान्य नाही हे म्हणणं चुकीचं आहे। आयोगाने जनता दलाचा दाखला दिला, मात्र इथे तो संदर्भ लागू होत नाही। जनता दल आणि शिवसेना दोन्ही प्रकरणात सर्वच साम्य असं नाहीये। शिंदेंनी स्वतःची राष्ट्रीय कार्यकारिणी बनवली। जनता दलाच्या प्रकरणात बोम्मईंनी पक्षाध्यक्ष पद सोडलेलं नव्हतं। आमचा निर्णय घेताना आयोग जनता दलाच्या निर्णयावर अवलंबून राहिली आहे। जनता दलाचं अधिवेशन कुणी बोलावलं, कुणाला निमंत्रण हे रेकॉर्डवर नाही। कोणत्या आधारावरती राष्ट्रीय कार्यकारिणी त्यांनी जाहीर केली? कायद्याची अंमलबजावणी नीट होते का हा प्रश्न आहे। पक्षप्रमुख कोण आणि कार्यकारिणी कोण हे ठरवण्याचे अधिकार पक्षाला आहे। 29 अ नुसार पक्षानं काम करणं बंधनकारक आहे। त्याचं उल्लंघन झाल्यास अहवाल मागवू शकता। 29 अ नुसार आयोगाला राजकीय पक्षाची नोंदणी रद्दचा अधिकार नाही आहे। नोंदणी रद्दचा निर्णय प्रशासकीय पातळीवर होतो, न्यायिक पातळीवर होत नाही। हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही। पक्षाला अनावश्यक वाटेल अशी माहिती आयोगानं मागवू नये। आयोगानं पक्षातील सर्वोच्च संस्था काय आहे याचा विचार केला नाही। पदाधिकारी निवडला असला तरी तो निवडून येऊ शकतो। आयोगाने शिवसेनेच्या केसमध्ये अलोकतांत्रिक मार्ग अवलंबला।